श्रुती श्रीपाद सोनेकर. मी शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी मधली 3rd इयरची विद्यार्थिनी. मी रायगडमधून आलेली आहे. सो माझा क्वेश्चन हा सर्वसामान्य स्त्रियांसाठी आहे. सो तुम्हाला पण माहिती आहे की तुम्ही आणलेल्या सर्व धोरणांमुळेच आम्हा सर्व स्त्रियांना संरक्षणापासून ते विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेलो आहोत. पण तरी आज देशभरात कोलकाता, लातूर, बदलापूर, पुणे येथील झालेल्या महिलांवरच्या अत्याचारामुळे आज महिला समाजात वावरताना सुरक्षित नाही असे दिसून येते. कारण याचे एक कारण असेही आहे की तरुणांमध्ये वाढत चाललेली विकृती, त्यांची मानसिकता. तसं माझं असं एक प्रश्न आहे की आपण शिक्षण पद्धतीमध्ये मूल्य शिक्षणावर भर देऊन जर तरुणांची मानसिकता बदलली तर त्याचा काही उपाय आणि त्याच्या योजना होतील का? असं की याच्यामध्ये शिक्षण विभागाने काही विचार केला पण तो फार मर्यादित शिकायला. आज ठरवलं तर आज असा सरकार राज्य जिचा आपण आज असा जुन्नर तालुक्यामध्ये आपण आहोत आणि जुन्नर तालुक्यामध्ये नंतर सर्वांचा नजर पाहून शिवनेरी येतं आणि शिवनेरी जसं येतं तसं जिजाऊची सुद्धा असायची. एक इतिहास निर्माण करणारा व्यक्ती होतो. याच जुन्नर तालुक्याला जिजाऊ मातेनं आपल्या समोर देशाला केलं. अशा स्त्रियांच्याबद्दल आज लहान असताना ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं. म्हणजे तुम्ही आजच्या वर्षांचं बघा, आजच्या वर्षांपासून उरलेली 3 बातम्या अशा आहेत इथं मुलींच्या अत्याचार झाले, इथं मुलींच्या अत्याचार झाले, इथं असं झालं. दुर्दैवाने हे शिस्त कधी वाढ असत नव्हती आणि आज हल्ली हे शिस्त वाढायला लागलेली आहे. त्याची कारण अनेक आहे, त्याच्या कामामध्ये मी जात नाही. पण शेवटी राज्य शासनाची कायदा आणि सुव्यवस्था ही यंत्रणा ही प्रभावशालीच असली पाहिजे. प्रश्न असा आहे की एका स्त्रीवर कुठे हात टाकण्याचं चुकीचं वर्तन केलं तर त्या संबंधित चालतं केलं सक्तीचं कारवाई करण्याची भूमिका ही स्वीकारलीच पाहिजे. तो वर्णापुरचा तो उल्लेख केला. वर्णापुरला घडलेल्या गोष्टी घडच होते. प्रत्येक माणूस या राज्याचं अस्वस्थ केलेलं त्याच्यामध्ये अत्याचार झाले त्याबद्दलची माहिती केली आणि त्याच्याशी कारवाई करण्यासाठी 4 आणि 5 दिवस लागतात. तातडीनं जर कारवाई झाली असती त्या संस्थेत लक्ष घातलं असतं तिथे अध्यापकांनी पोलीस यंत्रणेने लगेचच्या लगेच पावलं टाकली असती तर नागरिकांना तिथून प्रमुखांना एक विश्वास बसायचा. आज खूप वेळेला असे प्रकार झाल्याच्या नंतर सक्तीच्या त्वरित निर्णय घेण्याच्यासाठी जो विलंब लागतो याचा लोक अस्वस्थ आहेत. याच्यात ही धोरणं सरकारला बदलावी लागतील. त्याच्या बदलाला भाग करावा लागेल. त्याचे आपल्याबरोबर पर्याय नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आता मुलींनी सुद्धा आत्मविश्वासानं उभं राहिलं पाहिजे. कर्तृत्व हे फक्त पुरुषांच्याच असतं याचा माझा विश्वास नाही. पुरुषांच्याच असतं पण कर्तृत्वाचा मागता फक्त पुरुषांसाठी नाही. स्त्रियांना संधी दिली तर स्त्रिया सुद्धा काही करू शकतात. मला खूप आठवलं आज तुम्ही बघितलं की देशाचा एकेकाळी संरक्षण मंत्री होतो आणि माझ्याकडे एक प्रश्न नेहमी यायचा विमानाचे अपघात आणि त्या लष्कराच्या विमानाचे अपघात आणि त्याच्यामुळे विमान पडलं 4 लोक मृत्यू पाहिजे ज्यांना आपण ट्रेन केलेले अशी चित्र दिसायची. आणि त्यावेळी निकाल घेतला. मी अमेरिकेला गेलो होतो आणि अमेरिकेला गेल्याच्या नंतर एक पद्धत आहे जगात की संरक्षणाची कुठल्या देशात गेला आणि तो त्याचं विमान असतं ते विमान उचलले की त्याला त्या देशाच्या लष्कर अधिकाऱ्यांच्या वतीनं सैनिक असतो. अमेरिकेचं उचललं आणि सैनिक जायला जे जवान उभे होते ते सगळे मुली होते. ते युनिफॉर्ममध्ये होते
आणि त्याचे माझा सन्मान केला साहेबांची पोलीस माझ्यासोबत ग्रॅज्युएशनसाठी जो विलंब असतो याचा लोक अस्वस्थ आहेत. याच्यात ही धोरणं सरकारला बदलावी लागतील. त्याच्या बदलाला भाग करावा लागेल. त्याचे आपल्याबरोबर पर्याय नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आता मुलींनी सुद्धा आत्मविश्वासानं उभं राहिलं पाहिजे. कर्तृत्व हे फक्त पुरुषांच्याच असतं याचा माझा विश्वास नाही. पुरुषांच्याच असतं पण कर्तृत्वाचा वागता फक्त पुरुषांसाठी नाही. स्त्रियांना संधी दिली तर स्त्रिया सुद्धा काही करू शकतात. मला पूर्ण आठवलं आज तुम्ही बघितलं की देशाचा एकेकाळी संरक्षण मंत्री होतो आणि माझ्याकडे एक गोष्ट नेहमी यायचा विमानाचे अपघात आणि त्या लष्कराच्या विमानाचे अपघात आणि त्याच्यामुळे विमान पडलं 4 लोक मृत्यू पडले ज्यांना आपण ट्रेन केलेले अशी चित्र दिसायची. आणि त्यावेळी निकाल घेतला मी अमेरिकेला गेलो होतो आणि अमेरिकेला गेल्याच्या नंतर एक पद्धत आहे जगात की संरक्षणाची कुठल्या देशात गेला आणि तो त्याचं विमान असतं ते विमान उचलले की त्याला त्या देशाच्या लष्कर अधिकाऱ्यांच्या वतीनं सैनिक असतो. अमेरिकेचं उचललं आणि सैनिक जायला जे जवान उभे होते ते सगळे मुली होते. ते युनिफॉर्ममध्ये होते आणि त्याचे माझा सन्मान केला साहेबांची पोलीस माझ्यासोबत केली. मी परत आम्ही विचार केला की अमेरिकेची मुलगी हे करू शकता आपल्याकडे चालू आमच्याकडे लष्कराच्या अधिकाऱ्यांची जर सोहळी सकाळी 9 वाजता संरक्षण मंत्र्याच्या कार्यालयाची मीटिंग असते. त्याला आर्मी नेव्ही एअरफोर्स तिन्हीचे प्रमुख हजर असतात. आणि एखाद्या देशाच्या संरक्षणाच्या स्थितीची कौशल्याची चर्चा होत असते. तर अशा मीटिंगमध्ये हा मुद्दा एक आला की अमेरिकेतले मुली येत असतात आफ्रिकेचा संधी घेतली. तिन्ही लष्कराच्या प्रमुखांनी एक्सेप्ट केल्यामुळे सांगितलं. मी त्यांचं 1 2 3 ऐकलं आणि नंतर सांगितलं की लोकांनी मला संरक्षण मंत्री केलं. निर्णय घ्यायचा अधिकार माझा आणि मी घेतलेली निर्णय तशीच राहण्याचं काम सोडलं. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला 9% जवान आणि अधिकारी ह्या मुलींच्याच असले पाहिजेत हा नवीन निर्णय घ्यायचा. आणि तू आता कदाचित बघितलं असेल 26 जानेवारीचे पदे मुली त्याचं नेतृत्व करतात. हा नेतृत्व बरोबर कोणत्याही सुरुवातीला मी सांगितलं की विमानाचे अपघात होतात. आज मुली जिथं फायदा झाल्या तिचं अपघाताचं प्रमाण कमी झालं आणि त्याचं कारण मुलींचा किंवा महिलांचा एक जन्मजात स्वभाव असतो की दिलेल्या कामावर लक्ष घालायचं आणि लक्ष तिने कामावर नाही असलं तर त्याची किंमत तिला द्यायला असते. आता साधं उदाहरण सांगतो. वेळीवरची भाजी शिजायला बसली आणि तिचं लक्ष दुसरीकडे असलं तर मोहच काम केलं त्यामुळे तिचं लक्ष दुसरीकडे नसतं. जर दुधाचं भांडं ठेवलं उकळायला तिचं लक्ष तिचं असतं. वेळी जर चाललं नाही तर दूध उचल जाईल हे तिला कळतं. आणि त्यामुळे मुलींचा स्वभाव दिलेल्या कामात लक्ष राहतो आणि मुलांचा स्वभाव दिलेल्या कामापासून वरतीकडे लक्ष द्यायचं. त्याच्यामुळे वेगळी स्थिती असते. आज मुली ज्या यशस्वी होतात आणि त्याचं महत्त्वाचं कारण लक्ष केंद्रित करण्याच्या संबंधीचा जन्माचा जो स्वभाव आहे आज त्याच्यामुळे शिक्षण बदलत आहे. आणि म्हणून मुलींनाही संधी दिली पाहिजे. कर्तृत्वाचा मागचा दोघांच्या घरी आहे.